हळूहळू उघडी डोळे, पायी जो कबीर, पायी जो कबीर. हळूहळू उघडी डोळे, पायी जो कबीर, पायी जो कबीर. विणूनी आशेला गेला सखा रघुवीर, सखा रघुवीर. कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम. कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले. कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. नमस्कार, मी उमा. तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे यू मॅटर. आदर्शांचा सत्याचा पुतळा, एक आदर्श पुत्र, एक आदर्श पती आणि त्याहीपेक्षा एक आदर्श राजा, असं ज्यांचं स्वामी विवेकानंदांनी वर्णन केलेलं आहे, त्या प्रभू श्रीरामांविषयी हा व्हिडिओ असणार आहे. आपले आदर्श आपण वंदनीय, पूजनीय ठेवतो, पण त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणींवर त्यांनी कोणत्या प्रकारे मात केलेली आहे, त्यातनं आपण नक्की काय शिकू शकतो, ह्याचा फार कमी वेळेला विचार आपल्याकडून होतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं तेच करणार आहोत. प्रभू श्रीरामांच्या आयुष्यातून कोणत्या गोष्टी आपण शिकू शकतो, ह्यावर डेडिकेटेड हा व्हिडिओ असणार आहे. जेव्हा महाकवी कालिदासांनी रघुवंश लिहिला, तेव्हा त्यात रघुवंशातल्या अनेक राजांचं वर्णन होतं. पण जेव्हा प्रभू श्रीरामांविषयी लिहायची वेळ आली ना, तेव्हा त्यांची अवस्था अशी झाली होती की मी नक्की काय लिहू, किती लिहू, आणि भावनिक झाल्याप्रमाणे त्यांची अवस्था होती. आणि मला वाटतं ही अवस्था आपल्या सगळ्यांचीच होते, जेव्हा आपण प्रभू श्रीराम हा केवळ एक शब्द उच्चारतो. आणि माझी सुद्धा आज काहीशी अशीच अवस्था झालेली आहे. पण त्यातूनही पुढे जाऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया प्रभू श्रीरामांच्या आयुष्यातून नक्की आपण कोणत्या गोष्टी शिकू शकतो. लेट्स गेट स्टार्टेड. जय श्रीराम. वळूया सगळ्यात पहिल्या मुद्द्याकडे, आणि तो म्हणजे प्रभू श्रीरामांचं मन किती मोठं होतं, आणि त्यावरून आपण शिकलं पाहिजे की मन आपलं किती मोठं असलं पाहिजे. यावरूनच एक कथा मला आठवते, ती मी तुम्हाला सांगते. जेव्हा प्रभू श्रीरामांनी युद्धात रावणाचा पराभव केला, तेव्हा तो त्याच्या शेवटच्या घटका मोजत होता. पण त्याही परिस्थितीत प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणांना सांगितलं की रावणाजवळ जा, कारण कितीही काहीही असलं, आपला शत्रू जरी असला तरी आज तो एक विद्वान पंडित आहे. त्यामुळे आयुष्याचं सार, आयुष्याचं ज्ञान त्याच्याकडून शिकून घे. आणि मग त्यांनी लक्ष्मणांना रावणाजवळ पाठवलं. ही किती मोठी गोष्ट आहे. खरं तर तसं बघायला गेलं तर प्रभू श्रीराम विजयी झाले होते आणि रावण ते युद्ध हरला होता. पण तरीसुद्धा शत्रू जरी असला आणि आपण त्याला हरवलं जरी असलं, तरीसुद्धा एखादी चांगली गोष्ट त्याच्याकडे असेल तर ती एक्सेप्ट करणं की हो बाबा, ही गोष्ट या व्यक्तीकडे चांगली आहे आणि ती आपण शिकूया. हा जो गुण आहे, हा जो उदात्तपणा आहे, तो किती मोठा आहे. आणि आज ही जी क्वालिटी आहे ती किती कमी वेळेला आपल्याला बघायला मिळते. आणि त्यामुळेच हा आपला सगळ्यात पहिला मुद्दा आहे की आपलं मन हे अतिशय मोठं असलं पाहिजे, जर का प्रभू श्रीराम आपले आदर्श आहेत तर. प्रभू श्रीरामांकडून शिकण्यासारखी दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या आयुष्यात नातेवाईकांना असलेलं स्थान, कुटुंबियांविषयी त्यांचं असलेलं प्रेम. खरं तर प्रभू श्रीराम अयोध्येचे राजा होणार होते, पण कैकेयीनं जेव्हा दशरथांकडे हा वर मागितला की रामाला गादीवर न बसवता माझा जो पुत्र आहे त्याचा राज्याभिषेक व्हावा, भरताला गादीवर बसवलं जावं, तेव्हा दशरथांनी ती अट मान्य केली आणि त्याप्रमाणे प्रभू श्रीरामांना आज्ञा झाली. आणि मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी अगदी एकही प्रश्न न विचारता आपलं असलेलं जे राज्य आहे ते सोडून ते वनवासाला निघाले. ही किती मोठी गोष्ट आहे. कुटुंबाला कायम पहिलं स्थान त्यांच्या आयुष्यात होतं. नातेवाईक प्रचंड त्यांच्यावर ते प्रेम करायचे. आणि आजच्या जगात जेव्हा सगळ्या नातेवाईकांमध्ये किंवा कुटुंबांमध्ये ताणतणाव अनेकदा असतात, गैरसमजाचं वातावरण असतं,
असतं, तेव्हा ही गोष्ट सगळ्यात मोठी आहे जी आपण प्रभू श्रीरामांकडून शिकू शकतो. ती म्हणजे नात्याविषयी कोणत्याही प्रचंड प्रेम त्यांच्या मनात असायचं आणि कुटुंब कायम त्यांच्यासाठी अतिशय प्रेमाचा असा एक विषय होतं आणि कुटुंबाविषयी प्रचंड प्रेम कायमच त्यांच्या मनात होतं. प्रभू श्रीरामांविषयी म्हटलं जातं, रामः द्विर्न अभिभाषते. म्हणजेच काय, एकदा एखाद्याला शब्द दिला, वचन दिलं की काहीही झालं तरी ते पूर्ण करायचं. आणि म्हणूनच आज आपण प्रभू श्रीरामांना एकवचनी असं म्हणतो. आजच्या जगात जेव्हा शब्दाला काहीही किंमत उरलेली नाही आहे, तेव्हा आपण ही दुसरी मोठी गोष्ट आहे जी प्रभू श्रीरामांकडून शिकू शकतो, की काहीही झालं तरी दिलेला शब्द पूर्ण करायचा. जेव्हा भरत अयोध्येत परत आले तेव्हा त्यांना वाटत होतं आता इथे प्रभू श्रीरामांचा मोठा राज्याभिषेकच होतोय की काय. पण जेव्हा त्यांना सत्य परिस्थिती कळली की आपल्या आईमुळे प्रभू श्रीरामांना खरं तर अयोध्या सोडून जावं लागलेलं आहे, वनवासात जावं लागलेलं आहे, तेव्हा ते प्रचंड भडकले. तेव्हा ते इतक्या उच्च स्वरात कैकेयीशी बोलले, तू पापिणी आहेस, तू वैरिणी आहेस, अशा अनेक गोष्टी ते कैकेयीला बोलले. आणि मग त्यांनी अयोध्या सोडून ते प्रभू श्रीरामांना शोधायला गेले. जेव्हा प्रभू श्रीराम चित्रकूटात त्यांना सापडले तेव्हा त्यांच्या पायावर मिठी मारून ढसाढसा भरत रडलेले आहेत. आणि तेव्हा प्रभू श्रीरामांनी त्यांना घट्ट मिठी मारलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की काही झालं तरी आता मी पुन्हा परत येणार नाही अयोध्येत, कारण मी शब्द दिलेला आहे राजा दशरथांना की मी अयोध्या सोडून चाललेलो आहे. म्हणजेच काय, आज जर का आपल्यापैकी कुणी असतं तर बघतो एकदा विचार, आता एवढं म्हणतोच आहेस तर मी परत यायचा विचार करीन वगैरे असं झालं असतं आपलं. पण प्रभू श्रीराम एकवचनी आहेत आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आपण त्यांच्याकडून शिकू शकतो, ती म्हणजे शब्दाला किती महत्त्व असणं. प्रभू श्रीरामांकडून शिकण्यासारखी पुढची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीत कोणत्याही परिस्थितीचा सखोल विचार ते करायचे. वरवर कोणतीही गोष्ट समजून ते घ्यायचे नाही. आणि हीच गोष्ट मी एका कथेद्वारे तुम्हाला नीट समजावून सांगते. मातंग ऋषींची सगळ्यात ज्येष्ठ शिष्या, जिला शबरी म्हणून आपण आज ओळखतो, तिने मातंग ऋषींची छान प्रकारे सेवा केली होती आणि म्हणूनच तिला वर मिळाला होता की प्रभू श्रीरामांचं दर्शन तुला नक्की होईल. आणि म्हणूनच ती प्रभू श्रीरामांची वाट बघत होती आश्रमात आणि तिचा रोजचा दिनक्रम असायचा की ती बोरं काढून आणायची जवळूनच आणि माझ्या प्रभूंना, माझ्या श्रीरामांना कोणतंही एकही बोर यातलं आंबट किंवा कडवट असलेलं मला द्यायचं नाही आहे, म्हणून प्रेमापोटी ती ते जे फळ आहे ते चाखून बघायची, त्यातली जी गोड बोरं होती तेवढीच ती ठेवायची आणि बाकी ती टाकून द्यायची. आणि अशा प्रकारे तो फायनली एक दिवस आला जेव्हा प्रभू श्रीराम तिला भेटले. ती आश्रमात त्यांना घेऊन गेली आणि अशी जी उष्टी बोरं आहेत अर्धी खाल्लेली ती त्यांच्यासमोर त्यांनी ठेवली, शबरीने ठेवली. तेव्हा तिथे लक्ष्मणसुद्धा होते आणि त्यांना थोडंसं कळेना, ते प्रभू श्रीरामांना म्हणाले की आपण ही उष्टी बोरं अशी कशी खायची आणि ही उष्टी बोरं का अशी आपल्याला देऊ शकते. तेव्हा या परिस्थितीचा फक्त वरवर विचार न करता प्रभू श्रीरामांनी हेतू समजून घेतला आणि तेव्हा त्यांनी लक्ष्मणांना सांगितलेलं आहे की लक्ष्मणा, अरे तिनं असं केलं कारण तिला फक्त गोड बोरं आपल्याला द्यायची आहे, तिला ही बाकीची जी बोरं आहेत ती द्यायची नाही आहेत, त्यामुळे हेतू महत्त्वाचा. आणि हा जो गुण असतो की कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार करायचा, एखादी व्यक्ती अशी का वागते, त्याच्या मागचा नक्की हेतू काय आहे, ह्या काचा विचार करण्याची ही जी सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती आपण प्रभू श्रीरामांकडून शिकू शकतो. जेणेकरून आपल्याला जग अगदी ज्याला आपण काळं पांढरं किंवा असं ब्लॅक अँड व्हाईट दिसणार नाही, आपण प्रत्येक गोष्टीचा सखोल छान प्रकारे विचार करू शकू आणि प्रत्येक गोष्ट समजून घेऊ शकू. आणि म्हणूनच असं म्हटलं गेलेलं आहे, कौन कहता है भगवान खाते नहीं, तुम बेर शबरी के जैसे खिलाते ही नहीं. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. आणि तो गुण म्हणजे नेतृत्व कौशल्य आपण प्रभू श्रीरामांकडून घेऊ शकतो, ज्याला आज आपण लीडरशिप क्वालिटीज म्हणतो. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये खूप वर्कशॉप्स होतात, तर हा जो गुण आहे तो आपण प्रभू श्रीरामांकडून अगदी सोप्या पद्धतीत शिकू शकतो. आपल्या टीममधली सगळ्यात छोटी जरी एखादी व्यक्ती असेल, जिचं काम फार मोठं नाही आहे पण तरीसुद्धा तिचं कौतुक करता आलं पाहिजे, तिला सुद्धा या टीमचा तू हिस्सा आहेस असं आपल्याला भासवून देता आलं पाहिजे, तरच तुम्ही एक अप्रतिम नेतृत्व कौशल्य असलेली व्यक्ती आहात असं आपण म्हणू शकतो. आणि याचंच उदाहरण आहे, जेव्हा रामसेतू बांधण्याचं काम चालू होतं तेव्हा तिथे असलेल्या प्रत्येक जण हा अतिशय रामनामाने असा प्रेरित झालेला होता
आणि जी वानरं होती त्यांना मोठे मोठे दगड उचलणं शक्य होतं, त्यामुळे आपापल्या शक्तीनुसार प्रत्येकजण श्रमदान करत होतं. पण तिथेच तेव्हा एक छोटीशी खारुताई होती आणि ती सुद्धा रामानामाने अतिशय प्रेरित झाली होती आणि तिला सुद्धा वाटत होतं की मी प्रभू श्रीरामांसाठी काहीतरी करावं. आणि म्हणून तिने आपले छोटे 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 दगड घेतले आणि त्या रामसेतूच्या कामाला ती लागली. हे बघून तिथे प्रभू श्रीराम होते. त्यांनी तिला छान प्रकारे उचलून घेतलं, अतिशय प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला, तिचं कौतुक केलं. आणि ही जी गोष्ट आहे ती आपण प्रभू श्रीरामांकडून शिकली पाहिजे, की आपल्या टीममधली कितीही छोटी व्यक्ती असली तरीसुद्धा तिला मोटिवेट आपल्याला करता आलं पाहिजे, तिच्याकडून चांगलं काम काढून घेता आलं पाहिजे. आणि जर का एखादी चांगली गोष्ट एखादी व्यक्ती करते आहे, कितीही छोटी असली तरी तिचं कौतुक करता आलं पाहिजे. तर ही जी लीडरशिप क्वालिटी ज्याला आपण म्हणतो, हा एक एक्सलंट गुण आहे जो आपण प्रभू श्रीरामांकडून घेऊ शकतो, की नेतृत्व कौशल्य कसं असलं पाहिजे आपल्या अंगात, सगळ्यांना सामावून घेता आलं पाहिजे. आणि हीच गोष्ट आहे जी आपण त्यांच्याकडून घ्यायची आहे. प्रभू श्रीरामांचं आयुष्य जर का आपण बघितलं तर त्यात अनेक चढ उतार आलेले आहेत. म्हणजे अगदी अयोध्येत त्यांचा राज्याभिषेक होणार होता, तो सोडून त्यांना वनवासात जावं लागलं होतं. त्यानंतर माता सीतांचं अपहरण झालं होतं, लक्ष्मणाला युद्धात बाण लागला होता. असे अनेक अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले. पण त्यांच्याकडून शिकण्यासारखी पुढची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कोणतीही परिस्थिती आली तरीसुद्धा अतिशय शांत राहून निर्णय घेण्याची त्यांची जी वृत्ती होती ती खरंच वंदनीय होती. म्हणूनच प्रभू श्रीरामांची आज इतकी पूजा होते. ज्याला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, की काहीही झालं तरी मर्यादा कुठली ओलांडायची नाही, मग ती रागाची मर्यादा असेल किंवा अजून कुठली मर्यादा असेल. ज्याला आपण समत्व म्हणतो, ते समत्व ठेवून ते कुठलाही निर्णय घ्यायचे आणि सतत ते स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असायचं, असे ते प्रभू श्रीराम होते. आणि ही जी सगळ्यात मोठी क्वालिटी आहे त्यांच्याकडून, की कितीही पॅनिक सिच्युएशन आली, आज आपल्यावर काही आली, एवढीशी गोष्ट झाली तरीसुद्धा आपल्याला कळत नाही की काय वागू, आपण एकदम रडायला लागतो, पॅनिक होतो. पण प्रभू श्रीराम पूजनीय म्हणूनच आहेत, कारण कितीही मोठ्या गोष्टी त्यांच्याबरोबर झाल्या तरी ते अतिशय शांत होते, स्थिर होते आणि त्याच्यानंतर त्यांनी शांतपणे विचार करून कोणताही निर्णय घेतलेला आहे. तर ही जी क्वालिटी आहे ती आपण पुढची त्यांच्याकडून शिकू शकतो. जेव्हा युद्ध सुरू होणार होतं तेव्हा रावणाने आपले 2 गुप्तहेर पाठवले होते श्रीरामांच्या सैन्यात. या 2 गुप्तहेरांचं नाव होतं शुक आणि सर्ण. आणि यांचं काम होतं प्रभू श्रीरामांची ताकद किती आहे, त्यांच्याकडे सैन्य किती आहे, या सगळ्याची माहिती काढून रावणाला परत द्यायची. जेव्हा या 2 गुप्तहेरांना रामाच्या सैनिकांनी पकडलं होतं तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की आता प्रभू श्रीराम मृत्यूदंड या दोघांना देणार. तिथे विभीषण सुद्धा होते, त्यांना सुद्धा हेच वाटलं होतं की आता मात्र यांचा मृत्यू निश्चित आहे. पण शत्रू पक्षातले गुप्तहेर जरी असले तरी सुद्धा प्रभू श्रीरामांनी अगदी शांतपणे आणि कामली त्यांना सोडून दिलं, त्यांची चौकशी केली आणि त्यांना सोडून दिलं. आणि हाच पुढचा गुण आहे जो आपण प्रभू श्रीरामांकडून शिकू शकतो, तो म्हणजे दयावान किती असावं एखाद्याने. ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी दया त्यांच्याकडे होती. म्हणजे तसं बघायला गेलं तर शुक आणि सर्ण हे शत्रू पक्षातले गुप्तहेर होते. आपल्या लोकांसाठी दया आपण कायमच दाखवत असतो, पण जी व्यक्ती आपल्या शत्रूच्या गुप्तहेरांना सोडून देते, त्यांच्याविषयी दया व्यक्त करते ना, तीच व्यक्ती प्रभू श्रीराम असते. आणि म्हणूनच आज आपण त्यांची पूजा करतो आणि म्हणूनच ते इतके वंदनीय आहेत. खरं तर प्रभू श्रीरामांचा जीवनपट खूप मोठा आहे आणि हजारो गोष्टी त्यांच्याकडून खरं तर शिकण्यासारख्या आहेत. पण या व्हिडिओपुरता शेवटचा मुद्दा आपण बघूया आणि तो म्हणजे आयुष्यात संतोषी असणं किती महत्त्वाचं आहे. संतोष सतत बाळगणं, कोणत्याही परिस्थितीत कसा बाळगायचा हे आपण प्रभू श्रीरामांकडून शिकतो. आजकाल इंग्लिशमध्ये एक अतिशय फेमस शब्द आहे जो सगळीकडे वापरला जातो, आपण सुद्धा आपल्या व्हिडिओजमध्ये अनेकदा वापरतो, तो म्हणजे ग्रॅटिट्यूड. म्हणजे मी जे काय आहे, आज माझ्याजवळ जे काय आहे त्याच्याविषयी अतिशय कृतज्ञतेची भावना मनात असणं अतिशय गरजेचं असतं. आणि ही जी भावना आहे ही आपण प्रभू श्रीरामांकडे सतत बघतो. आणि ह्याचंच आता मी एक उदाहरण तुम्हाला देते. जेव्हा प्रभू श्रीराम युद्ध संपवून पुन्हा अयोध्येत आले आणि त्यांचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा तिथे बाजूला हनुमंत सुद्धा होते. आणि त्यांनी हनुमंतांना विचारलं की भरत कुठे दिसत नाहीये, कारण भरतानी खरं तर गादी सांभाळलेली होती 14 वर्ष आणि आत्ता या क्षणाला तो तिथे नव्हता.
तेव्हा हनुमंतांनी त्यांना सांगितलेलं आहे की भरत तुमच्या सिंहासनाच्या मागे बसून रडतोय ढसाढसा, कारण त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत की 14 वर्ष तुम्ही अनवाणी चाललात आणि ही गोष्ट त्यामुळे झाली कारण त्यांनी तुमच्या पादुका मागून घेतल्या होत्या. या गोष्टीचं त्याला प्रचंड वाईट वाटतंय आणि म्हणून तो तुमच्या सिंहासनाच्या मागे ढसाढसा बसून रडतोय. त्याचबरोबर तुमच्या सिंहासनाच्या वरती जे छत्र आहे ते सुद्धा भरतानी हातात धरलेलं आहे, तो तिथे बसलेला आहे. तर त्याला मी बोलवू का, असं हनुमंत विचारतात प्रभू श्रीरामांना. तेव्हा प्रभू श्रीराम म्हणतात की नको नको बोलवूस, त्याला तिथेच राहू दे. हे उत्तर खरं तर ऐकून हनुमंतांना सुद्धा कळत नाही की प्रभू श्रीराम असं का म्हणतायत. भरताला ते पुढे का बोलवत नाहीत, तो मागे राहू दे असं का म्हणतायत. तेव्हा प्रभू श्रीरामांनी सुंदर उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात की मी इथे राज्याभिषेकाच्या या खुर्चीवर तेव्हाच बसू शकतो जेव्हा भरतानी माझ्या डोक्यावर छत्र धरलेलं आहे, जेव्हा तो माझ्या पाठीशी आहे. ही किती मोठी गोष्ट आहे, ज्याला आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो. ती गोष्ट प्रभू श्रीरामांनी किती छान प्रकारे व्यक्त केलेली आहे की आज भरत माझ्या पाठीशी आहे म्हणून मी इथे बसलेलो आहे. किती मोठं वक्तव्य आहे. जेव्हा युद्ध संपलं तेव्हा प्रभू श्रीरामांनी सगळ्या वानरसेनेला सुद्धा धन्यवाद दिलेले आहेत. त्यांना सांगितलेलं आहे की मी कायम कृतज्ञ राहील. तर हा जो गुण आहे तो अगेन सगळ्यात मोठा आहे की कुठल्याही परिस्थितीत कृतज्ञतेची भावना आपल्या मनात असली पाहिजे, संतोषी आपण असलं पाहिजे. आणि हा शेवटचा या व्हिडिओपुरता गुण आहे जो आपण प्रभू श्रीरामांकडून शिकू शकतो. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर राहो, त्यांची कृपा दृष्टी आपल्या सगळ्यांवर राहो, ही मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जय श्रीराम.